आपण सुविचार ऐकत असतो, वाचाल तर वाचाल, म्हणजे वाचन हे ज्ञान मिळवण्याचं एक उत्तम साधन आहे। मात्र ज्यावेळेस इंग्रजी वाचनाचा प्रश्न येतो त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याची भीती वाटायला लागते, बऱ्याच जणांना ते अचूक वाचता येत नाही। मग अशा वेळेस आणखीन एक सुविचार आपण ऐकत असतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, म्हणजे सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो। तर आज आपण अशा काही शब्दांचा सराव घेणार आहोत की ज्या शब्दांच्या वाचनामुळे तुमचं वाचन सुधारणार आहे आणि त्या वाचनासोबतच तुम्हाला त्याचा आनंदही मिळणार आहे। तर त्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे रीडिंग विथ फन। आवडेल का तुम्हाला सगळ्यांना? बघा आता एटी म्हणजे शेवटी एटी असणारे शब्द आपण याच्यामध्ये कलेक्ट करणार आहोत। एटीचे शब्द बघायचे आहेत, जसं की आहे CAT कॅट, BAT बॅट, FAT फॅट, RAT रॅट, MAT मॅट, SAT सॅट, HAT हॅट। म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एटी हे अक्षर दोन तुम्हाला दिसतील त्यावेळेस त्याचं वाचन करताना याच उच्चाराने जर वाचन केलं तर तुमचं वाचन अचूक होणार आहे। त्यानंतर आहे एन। एन शेवटी असणारे शब्द कोणते दिले बघा, CAN कॅन, FAN फॅन, RAN रॅन, TAN टॅन, एवढे शब्द आहेत। त्यानंतर ALL हे अक्षर शेवटी असणारे शब्द आपण कलेक्ट करणार आहोत। BALL बॉल, CALL कॉल, TALL टॉल, HALL हॉल, SHALL शॉल, FALL फॉल। त्यानंतर पुढचा शब्द येईल AR, म्हणजे AR हे शेवटी असणारे शब्द आपल्याला या ठिकाणी कलेक्ट करायचे, म्हणजे वाचन करताना त्याचं प्रोनाउन्सिएशन आपलं चुकणार नाही। मग AR शेवटी असणारे कोणते कोणते शब्द येतात बघा, CAR कार, FAR फार, TAR तार, JAR जार। त्यानंतर शेवटी AY असणारे शब्द आपण बघणार आहोत, DAY डे, WAY वे, RAY रे, GAY गे। त्यानंतर शेवटी AKE एक असा उच्चार असणारे शब्द आपण या ठिकाणी कलेक्ट करणार आहोत। TAKE टेक, BAKE बेक, CAKE केक, FAKE फेक, MAKE मेक। आहे की नाही सोपं? तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आणखी काही शब्द ऍड करून छान या शब्दांचा संग्रह केलेला आहे। आता आपण या ठिकाणी इंडिव्हिज्युअल एकेकाचं वाचन घेणार आहोत। 1 चला पुढे 1 1 Snake, snake, snake. Bear, bear, bear.
near, dear, ear, ear, tear, fear, dear, cheer. Fair, fair, air, chair. Sprain, train, train, gain, brain, chain, pain, stain. By practicing these words, you can improve your English reading. So, best of luck and try your best.